नमस्कार मित्रांनो, थाटे अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आजपासून एक नवीन सिरीज चालू केलेली आहे, महाराष्ट्र पोलीस भरती 2025, ज्यामध्ये आपण बघूया जीके, जीएस, मॅथमॅटिक्स आणि मेंटल एबिलिटी. ठीक आहे, ह्या चारही गोष्टी आपण कव्हर करूया. आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीचा जो थिअरी पेपर आहे त्याचा टोटल सिलेबस म्हणजे ए पासून झेड पर्यंत हा टोटल या पोलीस भरतीची व्याप्ती आपण कव्हर करूया. आता पोलीस भरती लवकर जवळ आलेली आहे, तर त्या अनुषंगाने आपण डेली 4 व्हिडिओज घेऊ आणि 4 लेसन्स घेऊ, जीकेचा एक, जीएसचा, मॅथमॅटिक्स आणि मेंटल ॲबिलिटीचा. ठीक आहे, तर आज आपण स्टार्ट करूया महाराष्ट्राचा भूगोल या विषयापासून. ठीक आहे, बघा आता हा सेशन कसा असणार आहे, तर हा एकदम सिंपल असणार आहे. यामध्ये आपण वन लाइनर पासून स्टार्ट करू. आपले मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत हे वन लाइनर आहेत, तर त्या अनुषंगाने आपण स्टार्ट करू. रेफरन्स बुक आपण वापरत आहे इग्नाइट अकॅडमी संभाजीनगर यांचे. ठीक आहे, बघा महाराष्ट्राचा भूगोल. प्रश्न पहिला, संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गोरोबा कुंभार यांची समाधी ही धाराशिव, ठीक आहे, धाराशिव जिल्ह्यात आहे. दुसरा प्रश्न आहे की कावेरी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा यापैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? बघा, पश्चिम वाहिनी नदी म्हणजे काय, तर पूर्वेकडून पश्चिमेकडे. हा महाराष्ट्राचा पूर्व आहे आणि हा पश्चिम आहे. ओके, बर, आता या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती? प्रश्न असा विचारलेला आहे. पश्चिम वाहिनी म्हटलं तर पश्चिमेकडे वाहणारी, पूर्व वाहिनी म्हटलं तर पूर्वेकडे वाहणारी. आता ऑप्शन वरून आपल्याला चेक करायचं आहे. कावेरी, पहिला कावेरी, दुसरा गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा. आता आपण जर पाहिलं तर कृष्णा नदी ही पश्चिमेकडून उगम पावून पूर्वेकडे जाते. गोदावरी नदी ही सुद्धा पश्चिमेकडून उगम पावून पूर्वेकडे जाते. कावेरी नदी ही सुद्धा पश्चिमेकडून उगम पावून पूर्वेकडे जाते. यापैकी नर्मदा नदी ही एकमेव अशी नदी आहे या 4 ऑप्शन पैकी जे पूर्वेकडे उगम पावून पश्चिमेकडे जाते, म्हणून आपला ऑप्शन आहे नर्मदा. ठीक आहे, तिसरा प्रश्न, त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? ठीक आहे, नाशिककडील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते. सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन करण्यात आले? बर, हैदराबाद संस्थान जे भारतात विलीन करण्यात आलेले होते, तर त्यावेळी एक पोलीस कामगिरी केलेली होती, तर त्या कामगिरीचं नाव विचारलेलं आहे. नाव आहे ऑपरेशन पोलो. ठीक आहे, ऑपरेशन पोलो. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर तो आहे शेकरू. राज्य प्राणी हा आहे आपला शेकरू. ठीक आहे, नंतर आहे संत गाडगेबाबा यांचा जन्म कधी झाला? 23 फेब्रुवारी 1876 साली संत गाडगेबाबांचा जन्म झाला. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे? नंबर आहे 211. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला समुद्र किनारे, बघा आता समुद्र किनारे महाराष्ट्राला खूप कुठं लाभलेला आहे, तर महाराष्ट्राचा जर हा आपण पाहिला, हा जो पोर्शन आहे हा अरबी समुद्र, ठीक आहे, पश्चिमेकडे
आणि त्याची लांबी आहे 720 किलोमीटर. ठीक आहे. राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या कोणत्या नदी काठी वसले आहे? बघा, फार महत्वाचा प्रश्न आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर. ठीक आहे. मुंबईमध्ये वेस्टर्न रेल्वेवर एक स्टेशन आहे दहिसर. ठीक आहे. तर दहिसर या नदीकाठी